गुड मॉर्निंग. तर आम्ही सगळे आता पटापट रेडी झालेलो आहोत. वाजलेले आहेत 6:15. पटापट 10 मिनिटात आम्ही आता इथून निघू, उडणखटोल्याच्या इथे जाऊ आणि मग तिथून आमचा प्रवास सुरू होईल. सो स्टे ट्यून विथ मी, कुठेही जाऊ नका. तुम्ही जर का माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मोबी टेल्स. सी यू देअर. चहाची किटली आम्ही आणलेली आहे, चहा आहे आणि स्नॅक्स आहे. हा इथून आहे ना, हा रोपवे पण इथून जातो. तो आता आपल्याला चालू झाला की दिसायला लागेल. आणि हे जे लाईट्स दिसत आहेत ना, तो आपला पायी जाण्याचा चारचा रूट आहे. इथून गेल्यावर मग पाठच्या आणखीन 1-2 डोंगर लागतात. अच्छा, आपल्याला हा डोंगर ह्याच्या मागे अजून इथून आपल्याला कळस नाही दिसत, इथून आपल्याला एज दिसते फक्त. ओके ओके ओके. चला, जय गिरनारी. चला अम्मा, ऑल सेट. येस मॅम. कैसा लग रहा है? मस्त. एनर्जेटिक. गिरनारला चढाई करण्यापूर्वी भवनात या ठिकाणी दर्शन घ्यावं लागतं आधी. तर आम्ही तिथे आलेलो आहोत. 6:45 झालेले आहेत आता आणि आता आम्ही उडणखटोल्याच्या दिशेने जाऊ. हे ना बेलाचं झाड आहे. तुम्हाला बेलफळं दाखवते, दिसतील की नाही मला माहित नाही. ह्याच्यावर बेलफळं पण आहेत. हा ज्यूस डायबिटीस वाल्यांना खूप चांगला असतो आणि ऑफकोर्स आपल्या पूर्ण हेल्थसाठी चांगला असतो. हे जे भवनातमधलं कुंड आहे हे खूप पवित्र आहे. याच्यामध्ये आपल्याला उतरायला वगैरे किंवा टच करायला देत नाहीत. आणि महाशिवरात्रीच्या वेळी जेव्हा इथे खूप मोठी यात्रा असते तेव्हा सगळ्या म्हणजे भारतातून वगैरे सगळे साधू संत येतात आणि ते सगळ्यांना अलाउड असतं इथे डुबक्या मारायला. तर अशी एक हे आहे समजूत, किंवा ते खरंही असेल किंवा आहेच असं म्हणजे माझा तरी विश्वास आहे की त्या साधूंपैकी जे सगळे जे डुबक्या मारतात ना, त्यातला एक कुठला तरी साधू नाही येत परत वर. तर ते आपले महाराज आहेत, ते शंकर असतात, शंकर भगवान असतात, अशी सगळ्यांची मनधारणा आहे. आणि ही गोष्ट फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच होते इथे. आणि खूप अमाप गर्दी असते इथे. खूप म्हणजे पूर्ण असं सगळं भवनात एरिया पूर्ण भरलेला असतो लोकांनी. परिसर खूप सुंदर आहे ना. याच्या समोरच अजून एक मंदिर आहे, वस्त्रापतेश्वर. तिथे आम्ही आता चाललोय. असं म्हणतात की यात्रा सुरू होण्यापूर्वी गायीचं दर्शन झालेलं खूप शुभ असतं, वासरासकट. तर आमचं दर्शन झालेलं आहे गोमातेचे. हॅलो बेबी. उडणखटोला पर्यंत लंबे हनुमान पे रुकना और फिर पहिले आता आपण हे आपल्या ह्याच्या दिशेने चाललोय. अच्छा. हा लंबे हनुमानाचा परिसर आहे. इथे मागच्या साईडला राहायची व्यवस्था आहे, त्यामुळे नेटवर चेक करून तुम्ही इथे पण बुकिंग करू शकता. आणि ह्या सगळ्या मंदिरांचं दर्शन घेऊनच आपण ह्या यात्रेला सुरुवात करतो. गणपती बाप्पा मोरया, दत्तगुरू, हनुमान बाप्पा. आपण जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा जसं भवनातलं आपण दर्शन घेतो, तसं लंबे हनुमानाला पण आपण गाराणं घालायचं किंवा साकडं घालायचं की आमची यात्रा छान होऊ देत, दर्शन छान होऊ देत, सगळ्यांना व्यवस्थित महाराजांचं दर्शन. आणि आता आपण पुढे चाललो. आणि आता इथून आपण पहिल्या पायरीकडे जायचं आहे. तिथे सुद्धा आपण
नतमस्तक होऊन महाराजांना सांगायचं आहे की माझं सगळं ज्या आहेत सगळ्या तुमच्या पायाशी घालते आणि मी शुद्ध अंतकरणाने तुमच्याकडे दर्शनाला येते. असं आपण आता फर्स्ट पायरी. मग आपण पहिल्या पायरीच्या इथे आलेलो आता आहोत. पोहोचलो आपण. हे आता आम्ही पहिल्या पायरीच्या इथे आलो. पण मारुतीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर इथे महाराजांचं मठ आहे, श्री स्वामी समर्थ महाराज. आणि आता आपण जेव्हा चढायला सुरुवात करू, आता आपण रोपवेने जाणार आहोत, पण आपण ह्या 5-10 पायऱ्या ज्या आहेत त्या चढून तिथे शंकराचं देऊळ आहे त्याला पाया पडू. फक्त चढताना आपण ह्या पहिल्या पायरीला मान द्यायचा की आपण ह्याच्यावर पाय न देता ह्या सेकंड पायरीवर पाय देऊन पुढे चढायला सुरुवात करायची. आता आम्ही ह्या पायऱ्या उतरून पुन्हा खाली चाललो आहे. उडण खटोल्याला आम्ही जाणार आहोत रोपवेने, म्हणून फक्त ह्या सुरुवातीच्या काही 10-15 पायऱ्या चढलो, तिथे मंदिरातलं दर्शन घेतलं आणि आता निघालो आहे रोपवेला जाण्यासाठी. आम्ही ती रिक्षा केली आहे जस्ट आम्ही जिथे राहत होतो तिथून बाहेर पडून, आणि तो 10 रुपीज पर हेड चार्ज करतो, ज्याने आम्हाला ह्या मंदिरात पण त्याने एक स्टॉप घेऊन थांबवलेला आहे. सो ह्या पायरीवर आपण पाय नाही द्यायचा. 799 रिटर्न. सिंगल पण काढू शकतो जर येताना तुम्हाला जर चालत यायचं असेल तर आपण सिंगल पण काढू शकतो. इथे कोणत्याही प्लास्टिकच्या वस्तू तुम्ही कॅरी नाही करू शकत. तुम्हाला जरी प्रसाद जरी आणायचा असेल किंवा अगरबत्ती जरी आणायची असेल तरी पण ती तुम्हाला पेपरच्या बॅगमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे घेऊन यावी लागेल. सेल्फी स्टिक पण अलाउड नाही आहे, तर मी इथे ती सबमिट केली आहे सिक्युरिटीच्या इथं. हा परिसर खूप सुंदर केला आहे त्यांनी, खूप चांगलं मेंटेन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी छान ऑर्गनाइज पण आहे हा पूर्ण जो प्रोसेस आहे ही सगळी. वेटिंग रूम आहे ना ही. इकडे उडण खटोलाचा हा वेटिंग एरिया आहे. वेटिंग एरियामध्ये वेट करतोय. हेलो, वी आर इन उडण खटोला. जय गिरनारी. वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तिकडे चालत जे येतात ना ते लोक इथून ह्या वाटेने चालत येतात. भोजन विदले तुम्ही देवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना. कुठलं जटाशंकर. अच्छा, हे जटाशंकर मंदिर आहे. उड़न खटोला के यहाँ से 1 घंटे का हम लोग वॉक करके वहाँ से. आणि तिथून पण आम्ही गेल्या मार्चला तिथून त्या रस्त्याने असे गेलेलो आणि असं जाऊन मग उडण खटोलाच्या इथे जॉईन झालो. त्याच्यावर तो रस्ता खूप आहे रे हा डोंगर केवढा ह्यूज वाटतोय. ऍक्च्युली कॅमेरामध्ये एवढं कळणार नाही, पण हा काहीच कळत नाहीये, पण खूप कातळ आहे ना सगळं. अवाढव्य असा हा कातळी डोंगर आहे. आणि असं जाताना थोडा तो तिरपा होतो ना, तो जरा भीती वाटते. आणि ती वरती ते जैन मंदिर आहे केपचा दिसतं बरोबर. अच्छा, हा तो दिसतोय तसा. आणि आपल्याला अर्धा हात दिसतोय. तिथे रोपवेला आपण उतरलो ना की तिथून पूर्ण हार्ट दिसतो. नेमिनाथचे आहेत ते, त्यांचे गुरु आहेत ते उतरले असणार. ते इथे जाऊन आले, ते दर्शनासाठी जाऊन आले. ओके ओके ओके. आता जे आपल्या बरोबर आलेत ना ते लोक पण आता असं खाली उतरणार. त्यांना अर्धा तास लागेल खाली उतरायला. हा, म्हणजे तिकडेच आपण जेव्हा थांबू तिकडून आपण अंबाजीला जाऊन आपण वर जाणार आणि ती लोक सगळी खाली उतरणार. हे इथून दिसतात बघा जैन मंदिर.
हे काय गोमुख गंगा? गंगा म्हणजे गंगा आली आहे तिथे म्हणजे आहे आणि गाईच्या मुखातून तिथून पाणी. मग आपण जाणार होते इथे नाही, आता? आता आपण नाही जाऊ शकत. हे आपण जेव्हा खालून चढतो ना तेव्हा ते जैन बापरे, मंदिर झाली. वेदर बघ. हा. माय गॉड. एप्रिल महिना आहे आपला. मस्त ढगातून चाललोय आपण. 8 ते 10 मिनिटात आम्ही वर पोचलेलो आहोत. अम्मा को देख के सब लोग पूछ रहे डोली करनी है क्या? अम्मा को डोली करनी है? अम्मा इज ऑल सेट टू वॉक 5000 स्टेप्स. अच्छा, इथे जायचंय आपल्याला. हे पहिलं सुंदर. ते गोरक्षनाथाचं आहे. हे जे आहे हे गोरक्षनाथ आहे. हा. ह्या मंदिरात आपल्याला आधी जायचं आणि मग पुढे पुढे तो एक डोंगर, गिरनार. त्याच्या पलीकडे दुसरा डोंगर. गुरुदत्तांचं स्थान तिकडे आहे. तो जो मगाशी आपण डॅम बघितलेला हार्ट शेप, तो इथून व्यवस्थित इथं. त्याचं नाव आहे हसनापूर डॅम व्ह्यू पॉईंट. इथे आहे पण ढगांमुळे दिसत नाही आहे. जर का येताना खाली चांगला असेल तर हा व्ह्यू पुन्हा आपण रेकॉर्ड करूया. उडण खटोल्यामधून बाहेर पडल्यावर आम्ही आता अंबाजीच्या मंदिरात आलो आहे. इथे ओटी भरून अंबाजीची मग आम्ही पुढच्या यात्रेला सुरुवात करू. जय अंबे मात की जय. अंबाजीच्या मंदिरात माते अंबाचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे पुढच्या यात्रेला. सगळे सज्ज झालेले आहेत टोप्या आणि कॅप घालून. पण वेदर खूप छान आहे. हवा सुटली आहे छान. आता मी काट्या घेतो इथून. सो काट्यांचे ते 50 रुपये चार्ज करतात, पण तुम्ही काठी परत दिलीत तर 20 रुपये परत मिळतात. म्हणजे बेसिकली 30 रुपये आहेत ह्याचे. गिरनारी. माझी दीदी दरवर्षी मी पुन्हा दरवर्षी का म्हणते, दर महिन्यात दर पौर्णिमेला गुरु दत्तात्रयांच्या दर्शनासाठी येते. आणि आज ती अनवाणी, ॲक्च्युली मोस्ट ऑफ द टाईम ती अनवाणीच ही यात्रा करते. पहिला जो डोंगर आहे तिथे गोरक्षनाथाचं मंदिर आहे आणि मागचा जो डोंगर दिसतो आहे हा इथला गुरु दत्तात्रयांचं स्थान आहे इथे. तो आता हा काळभैरव. ते काय? हा, काळभैरवाचं मंदिर आहे. ते मन लक्षात. चलते रहो. जय गिरनारी. जय गिरनारी. पडावाचा पहिला टप्पा आम्ही आता पार करत आहोत. गोरक्षनाथाच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत. आम्ही जेव्हा उडण खटोल्यामधून उतरलो तेव्हा 8:15 झाले होते. तिथून अंबाजीच्या मंदिरात जाऊन ओटी वगैरे भरून निघेपर्यंत 8:35 8:40 वगैरे झालं, काट्या वगैरे घेईपर्यंत. आणि तिथून जी आम्ही चढायला सुरुवात केली इथे येईपर्यंत आम्हाला 15 मिनटं लागलेली आहेत. विच इज गुड. मी तुम्ही अगदी आरामात जरी आलात तरी 20 मिनिटात वगैरे तुम्ही ह्या पडावापर्यंत पोहोचू शकता. गोरखनाथ मंदिर हे इथे आहे. मंदिरात आतमध्ये व्हिडिओग्राफीला अलाउड नाही. कुठल्याच मंदिरात ॲक्च्युली व्हिडिओग्राफीला अलाउड नाही आणि नसावंच कशाला. तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर फक्त मी दाखवीन प्रत्येक मंदिराच्या. स्टे ट्यून विथ मी गाईज. जर का मग तुम्हाला आवडत असेल माझा व्हिडिओ तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी टेल्स. गुरु गोरखनाथांचं हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर वसलेलं आहे. इथे एक भुयार आहे जिथून व्हॅलीचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो. या डोंगर माथ्यावरूनच आपल्याला पहिल्यांदाच गुरु दत्तात्रयांच्या डोंगराचं खूप सुंदर असं दर्शन होतं. गोरक्षा मंदिराकडून खाली पुढे निघाल्यावर आपल्याला अर्धा तास खाली उतरत जावं लागतं आणि मग नंतर पुन्हा एक शेवटचं चढाई करावी लागते गुरुदत्त गुरूंच्या दर्शनासाठी. अम्मा उसको साइड में एज को पकड़ पकड़ के चलो और 10-15 स्टेप्स के बाद थोड़ा रुकोगे तो भी चलेगा. भर उन्हामध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आम्ही इलेक्ट्रॉलचं पाणी आमच्याबरोबर कॅरी केलं आहे. आणि जरी तहान नसेल लागली तरी पण पीत राहायचं असं एक अट्टाहास आम्ही ठेवला आहे अम्मांसाठी.
गोरक्ष मंदिराकडून इथे येईपर्यंत आम्हाला एक जवळजवळ अर्धा तास लागला आणि इथून पुढे पुन्हा अर्ध्या तासाची चढाई असणार आहे. आता हे आम्ही जे उतरून आलो आहे ते जाताना हे चढत जायचं आहे आणि ही चढाई पण खूप स्टीप दिसते. फक्त अंबांची काळजी आहे की त्या व्यवस्थित करतील की नाही. जर का आम्हाला वाटलं की त्यांना उतरताना त्रास होतो आणि ही चढाई जी आहे ती उंच करावी लागणार आहे तर मग आम्ही त्यांच्यासाठी पालखी किंवा असं काहीतरी बघू. पण बघू, आता आम्ही काही ठरवत नाही आहोत, बट लेट्स सी. हा होळीचा माळ आहे. तर होळीच्या दिवशी इथे होळी होते. हे 2 खिडक्या आहेत. हे एक नॅचरल AC आहे. ओ हो 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 हो, मस्त हवा येते इथून, छान. आणि इथे पण AC, नॅचरल AC. वाव, छान हवा येते इथे. दर्शनाला जायच्या आधी गारवा. हो, थंड थंड कूल कूल. जय गिरनारी. मस्त अम्मा, व्हेरी गुड. यस. इतना सब चढ़ के आए आप ऊपर. हो गया अभी बस. श्री गोरक्षनाथांच्या मंदिरावरून निघून आता 1 तास झाला ऑलमोस्ट. आणि आता आम्ही पुढच्या एक 10-15 मिनिटात श्री गुरु दत्तात्रयांचं दर्शन घेऊ. अम्मा आतापर्यंत खूप छान चढाई करत आहेत. ओम नमः शिवाय. जय गिरनारी. ज्यांना पोथी वाचन करायचं असतं ते शक्यतो या ठिकाणी बसून पोथी वाचन करतात. गिरनारी. तुझी इच्छा पुढे झाली त्यांना घेऊन यायची. दर्शन घेताना इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघतच आहात आणि खूप छान आहे. आयुष्यात एकदा तरी इकडे यावं दर्शनासाठी. जय गिरनारी. दत्त गुरुदेव. पुन्हा बोलावणं करा. खूप छान दर्शन झालं. थँक्यू सो मच दीदा. थँक्यू. माझी इच्छा तू पूर्ण केलीस. अम्माना घेऊन यायची. मला अम्माना, माझ्या बहिणीची इच्छा होती, दीदीची इच्छा होती की इथे घेऊन यायचं अम्मांना स्पेशली. तिच्याबरोबर माझं पण दर्शन झालं आणि खूप छान असं गुरूंच्या चरणांचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं. आणि इथे अजिबात घाई पण नाही करत, अगदी तुम्हाला मनासारखं दर्शन घेऊ देतात. त्यामुळे आयुष्यातून एकदा तरी थोडंसं एवढं मेहनत घेऊन वर यावं इथपर्यंत आणि दर्शन घ्यावं. महाराज तुम्हाला बोलवणारच. जय गिरनारी. ह्याच त्या AC वाल्या विंडोज. दीदीने जो अंदाज दिला होता तो एकदम करेक्ट होता. अंबाजी श्री अंबाजी मंदिरापासून जी आम्ही चढाई सुरू केली तिथे इथे पोचेपर्यंत 1.5 तास लागला आम्हाला. आता जाताना पण 1.5 तास लागेल असा अंदाज आहे. जवळजवळ वाजले आहेत, आता वाजतील 10:30 वाजत आलेत. त्यामुळे 11:30 12पर्यंत आम्ही रोपवेच्या इथे पोचू आणि कदाचित मग थोडंसं खाऊन वगैरे मग पुढे जाऊ. समाळ आपण जो बघितला होता वर चढताना, अम्मा थोड़ा इधर बैठ जाओ और कुछ पानी वानी पी लो. आराम से आराम से आराम से बैठ जाओ. मैं दीदी पानी बॉटल काट जरा इधर. कैसा लगा अम्मा को दर्शन लेके?
सोचा नहीं था इतना होएगा। हो गया ना लेकिन अच्छे से। ये लो। चलो अम्मा, अभी वहाँ नीचे धुनी लेने के लिए जाएंगे। आता आपण कुठे चाललोय? इथून आता आपण कमंडलू तीर्थला चाललो आहे, जिथे महाराजांची धुनी आहे, सतत पेटत असते ती. आणि तिथे आपल्याला तीर्थ म्हणून ते कमंडलू तीर्थचं पाणी आपल्याला प्यायला मिळतं आणि प्रसादही मिळतो. ओके. सो ह्या कमानीमधून आम्ही वर चढलो आणि खाली आलो. आता खाली उतरलोय. आता इथून जेव्हा आम्ही तीर्थप्रसाद वगैरे घेऊन येऊ त्यानंतर पुन्हा ही चढाई करायची आहे, जी श्री गोरक्षनाथाच्या मंदिरापर्यंत ही चढाई असेल. इथे अखंड धुनी आहे जिथे आम्ही दर्शन घेतलं. तुम्हाला जर का देणगी वगैरे द्यायची असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकता. ती तुम्हाला एक पावती मिळते आणि पावतीबरोबर एक प्रसादाची बॅग मिळते. थोड्या वेळाने दाखवू तुम्हाला त्या प्रसादाच्या बॅगेमध्ये काय काय असतं ते. इथे महाप्रसाद पण मिळतो, खूप सुंदर कढी भात खिचडी आणि शिरा आम्ही खाल्ला. आता आपण कमंडलू तीर्थला जाऊन आलो. तिथे अखंड धुनी पेटत असते. त्या धुनीचं आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं आणि प्रसाद घेतला, जो अखंड 24 तास प्रसाद चालू असतो. तो खूप छान प्रसाद आम्ही खाल्ला आणि आता आपल्या मार्गाला चाललो. दत्तात्रेयांचं चरणपादुका जिथे ठेवलेल्या आहेत, स्वयंभू आहेत त्या. अम्मा के लिए हम लोग डोली फिक्स कर रहे हैं. आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? कमलेश. कमलेश जी. कमलेश जी, और आपका कौन उठा रहे हैं इनको? मैं. अच्छा, और राजू भैया. राजू भैया. कमलेश जी और राजू भैया के साथ अम्मा अभी आएंगे. ये चढ़ाई चढ़नी है हमें अभी. आणि जवळजवळ वाजले आहेत 11:15. पाऊण तास तरी लागेल इथे पोचेपर्यंत, म्हणजे आम्हाला तरी. चलो अम्मा, बराबर से वो इंस्ट्रक्शन जैसे दे रहे वैसे करो. चलो. हॅपी डोली. अम्मांना आम्ही डोलीत बसवलं आहे कारण की ही चढाई जी आहे ती गोरक्षनाथ मंदिरापर्यंतची जी चढाई आहे ती जरा खूपच टफ आहे. आणि ऑलरेडी 11:30 वाजून गेलेत. ते 11:30 वाजलेत. 12 वाजताच एकदम डोक्यावर ऊन आहे. ते उगाच त्यांना सहन नाही होणार म्हणून आम्ही त्यांना पालखी करून दिली आहे. येथील ते आरामात. आमच्याबरोबरच त्यांची पालखी चालली आहे. डोली. ओके, मस्त. दत्त गुरुदेव. वरच्या मंदिरात किंवा महाप्रसादासाठी लागणारं सगळं सामान अशा प्रकारे वाहून नेलं जातं. बरेच स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत असतात, वेळच्यावेळी येत असतात आणि श्रमदान करत असतात. इथल्या चढाईचा अनुभव शब्दांमध्ये व्यक्त करणं खूप कठीण आहे. जवळजवळ तासाभराची चढाई करून आम्ही आता गुरु गोरक्षनाथाच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. मागे वळून पाहताना इथे केलेल्या चढाईचा विसर पडून फक्त एक समाधानाची भावना मनात निर्माण झालेली आहे. आम्ही गोरक्षनाथच्या मंदिरापर्यंत आलेलो आहोत आणि अम्मांची डोली आम्ही इथे सोडली आहे आणि अम्मा आता आमच्याबरोबर पुढे चालत चालत खाली उतरते. चला, जय गिरनारी. अम्मा वो काटी चाहिए तो ले लो. ए ना मात नहीं कर तर मला नको तसं. Cheers everyone, cheers. शाबाश गिरनारीज, व्हेरी गुड. गोरक्षनाथ टेम्पल आणि पुढे हे दत्तात्रेय मंदिर, गुरु दत्तात्रेय मंदिर आणि अंबाजी टेम्पल.
आम्ही आता अंबे माताच्या देवळाजवळ आलेलो आहोत. आमची जी यात्रा होती ती पूर्ण झाली आहे, व्यवस्थित पूर्ण झाली आहे. आता पुढे जाऊन आम्ही रोपवेने खाली उतरू, उडन खटोला. उडन खटोला. चला चला. थंडा थंडा कूल कूल. अमेरिकन आणि मावा मिश्री. ये नहीं चाहिए, रेग्युलर है. जय गिरनारी. जय गिरनारी. चला, आमचा प्रवास खूप छान झालेला आहे. यात्रा एकदम सुखद कंप्लीट झालेली आहे. आणि जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. बोला बोला, लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू यूट्यूब चॅनल मोबीटेल्स. आम्ही आता पहिल्या पायरीच्या दर्शनाला पुन्हा चाललोय. जी आम्ही प्रार्थना केली होती की आमचा प्रवास, आमची यात्रा सुखरूप होऊ दे, त्याची सांगता करण्यासाठी आम्ही इथे पुन्हा आलो आहोत. कारण की आम्ही रोपवेने गेलो होतो. रोपवेने आल्यामुळे आता पुन्हा पहिल्या पायरीच्या ठिकाणी येऊन मग आम्ही आमच्या जिथे आम्ही राहतोय त्या ठिकाणी जाऊ. संध्याकाळी जवळच्याच मंदिरांना भेट दिली आणि छानशा एका हॉटेलमध्ये जाऊन डिनर करून आम्ही आमच्या हॉटेलवर परत आलो. उद्या सकाळी श्री जटाशंकराच्या दर्शनासाठी जाऊ. सो स्टे ट्यून विथ मी गाईज.